गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी. होय व साहेब, तुमचं लग्न आहे का वाढदिवस आहे? खाला का काय डोक्या बिक्या पडला काय तुला माहित नाही होय? मला नाही ते बी प्यायची आणि समजा तुला जर दिली तर मी तुमच्या वाटणीची खातो ना एक रोटी. आणि तुझी मला नाही 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 ती हा. काय ती पैठणी लाल कलरची पैठणी जाऊ दे, पण ती पिवळं गुलाब कसलं दिसत होतं केसामध्ये. तिथं जाऊ दे आंबाडा तुझ्या मोगरे पांढरा मोगरा मला दिसत त्या वय. ए यार, तुमच्या दोघाला काही तर नुसतं उभं राहिलं आणलंय, अजून एक बी वजन तोडलं नाही वय. अरे मी तोडत होतो लिंब्या, 5-6 वजन येऊन टाकले का नाही तू? मग काय आता हे दिसन सर तोडलंय की. आता हिचा वज काढतोय आम्ही. अरे आधी तोडलेला आहे का तुमचं आहे ना, तोंड चालतंय पण हात चालत नाही, काम नाही. हॉटेलला जेवाय नेणार आहे तुम्हाला सांगतोय, हॉटेल सारखं काम करावं लागेल. हा, अजून एक वज झालं नाही सांगताय. लिंब्या चल परत करू चाल. एवढं तोडत होत आपल्याला नाही नाही म्हणून पडतंय. लिंब्या जेवाय सुटीत नाही, सुटीत नाही त्याचा फिसच लय पाडतो. दिवस झालं खाल्लंच नाही. मग काय अरे, लिंब्या, खरडून हाण, खरडून लिंब्या. खरडून हाण. हा? काढतो की थांबची. ए, पटापटा हात चालवा, तोंड चालवणं बंद करा. नीट सांगतोय, काम पटकन करा तर जेवाय घालीन हॉटेलला, नाही तर घालणार नाही. जा तुम्ही पुढं कुठे करून घ्या लगेच. लिंबे काही जरी झालं त्याच्या जेवणाला सुटी द्यायची नाही. आपला मनाला तोड मका तोडायचे, पण बाबा मला नाही ते बी प्यायची. आणि समजा तुला जर दिली तर मी तुमच्या वाटणीची खातो ना एक रोटी. आणि तुझी मला नाही 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 हा ते देत की पटलं बा. चल फिसच पाडू मी बा. हा. काय रे सारखी तुझी काय असते? चल सागरकडे लई भूक लागली एकतर. जायचंच की आता, जेवायचं जायचंय आता, खाया तर टाकून दे की एवढं. राहू दे लई भूक लागली. अरे वास कुठून येतोय? शिजतोय ना काही तर. काय तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हे मसाले भात आहे आणि मी आपल्याला तिकडे मटण खायचंय, हॉटेलला जेवायला जायचंय. आपल्याकडून किती काम करून घेतलंय. थोडा थोडा खाऊ की लई भूक हाय? लागली. अजिबात नाही. मग मी तू आलो कर काम, मी बसतो खात मग. तुला सांगतोय, मला सोडून जर जेवलं ना मग तू आहे आणि मी आहे. आता आलो टाकून एक मग ते गोळा करतो आतमधलं. कर गोळ, मी आलो टाकून. ये. साहेब, वेळात वेळ काढून दिला तुम्ही आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या वतीने, धन्यवाद. आमच्या पूर्ण गावाकडून. आज खरं तर माझ्या वाढदिवसानिमित्त सरपंच आणि अध्यक्ष यांनी एक छोटंसं रोपटं देऊन एक चांगला संदेश दिलाय. आणि माझी एक सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचा वाढदिवस एक रोपटं लावून साजरा करावा, ही माझी सर्वांना विनंती. आणि तुम्ही सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार माझ्या वाढदिवसाला यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. बर का साहेब, मी गावचा प्रथम नागरिक सरपंच म्हणून बोलतोय की आम्ही या गावाने असा निर्णय घेतलाय की प्रत्येक लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणाचा वाढदिवस साजरा करतोय, तर प्रत्येकाच्या वाढदिवसाला गावानेच ठरवलंय की एक रोपटं लावायचं. बरोबर. हा निर्णय घेतलेला आहे आम्ही. आणि साहेब, काय झाले, वातावरणामध्ये भरपूर बदल झालेला आहे. झाडांची संख्या थोडी कमी झाली, त्यामुळे प्रदूषण भरपूर होतं या, आणि ऑक्सिजनची लोकांना गरज आहे. त्याच्यामुळे एक झाड ही लागलंच पाहिजे. प्रत्येकाचा वाढदिवस आम्ही असं ठरवलंय आमच्या गावामध्ये, ज्याचा वाढदिवस येईल लहानापासून मोठ्यापर्यंत जरी असला तरी त्या माणसाने त्या वाढदिवशी आपले एक रोपटं लावायचं. जसं आमच्या गावाने ठरवलंय त्याप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सर्व लोकांनी प्रत्येक गावात हे ठरवावं असे आम्हाला तुम्हाला सांगणे. धन्यवाद. तो लगेच आलाय तुम्ही. लिंबे आपण काय तोडून आलो का नाही? मग काय खाया तोडून आलं. अरे एकच वज तुम्ही नेला असेल. तुझ्या जीवाला काय हाड आहे का?
लिंबे नीट बोलाय जेवाय नसतो नाही एक वज तोडून आला सांगताय वय रे बरं ती जाऊ दे काय लगेच का आला तू म्हणजे आतडी कुळकुळ करायला लागले की अरे काय का अर्जुन दादा लिंबे अरे व्हायचं अजून कसा अंधार पडू दे की अजून धार काढायची गुरांना शेण काढायचे आणि रानातले फक्त 2 दारी द्यायच्यात आणि मग जाऊ ना जेवायला तुम्ही का भेटाय आला का नुसतं खाया तोड म्हणलं लिंबे अरे अर्जुन दादा थोडं तर राहिलं आता खायला टाकून झालं आता अंधार पडला की धार काढायची सारखं तसं काय खोटं बिट बोलू नको आम्हाला बोली काय करते लिंबे मग काय खाया तोडायचं बाकीचं बोलू नको आम्हाला हॉटेलला जेवाय न्यायचं तू तर सांगितलंय अरे मग अंधार पडून दे की फक्त धारण गुरांचं शेण काढायचं घरचं खाल्लेलं परवडलं असतं त्यापेक्षा लिंबे शिळ तुकडं खाल्लेलं परवडतं ह्याचं उगाच तोडत बसलो आपण मग काय का तुम्हाला माझा विश्वास आहे का नाही नेणार म्हणजे नेणार बरं ती जाऊन दे पर कुठल्या हॉटेलला जायचं जायचं काय करा माहित आहे का आता चांगलं बोलतो सागर साहेब काय करा तुम्ही तुमच्या हातीनं कुठले बी न्या आम्ही असं जाऊ पण थोडा अंधार होऊन द्या तेवढं काम करून घ्या मग जाऊ तू कम करून घ्या नेणार म्हणजे नेणार माझा विश्वास आहे का नाही आता काय करा फक्त माहिती आहे का तेवढं गुरांचं दारा आणि शेण काढून घ्या अरे वाईट बसली की कंबारट गेलोय पर माझं बरं बसा अग्नबतनच काढा नव्हतोय पर जाऊन दे बी आता काय दारण शेणच काढायचं ह्याच्यापेक्षा काय करू तेवढं जेवताना असं जेवायचं त्याला गायलाच आणायचं बरं बघितलं ना साहेबांकडे कशी काय इमेज आहे या चांगले लय चांगले संध्याकाळी आपल्याला पूर्ण फॅमिलीला बोलावले बर्थडेला मस्त मोठा बर्थडे आहे बघ हो आणि तू काय कर माहिती मस्त हा. म्हणजे साडी बिडी घालायची हा. आब्रो घालायची सागर, आपली काय? बक्की राखू माहिती मी कपडे घेऊन नीट बोलायचं कोणाला बोलताय कळतंय का आता काय तेव्हा? इथं बसून तुम्हाला एवढीच काम आहेत का येणाऱ्या असं नाही जाणाऱ्याला काय काय म्हणलं, बोलायचं आपलं काय अहो, समत आहे वहिनी पण चांगलेच बोललो की चांगलं आहे वय. रागू महिना तुमचं नाव महिना रागू तुला सांग का महिने हा. एक वेळ मला मांजर आडवं गेलेलं परवडत पण हे तिघच नाही का नाही मग आजचा दिवसच खराब जाणार कोणतरी आपण गावात चांगल्या म्हणतंय का कार्यक्रमात चांगलं मग कोण वाईट म्हणते हो वाईट बी कोण म्हणत नाही म्हणतो का वाईट कोण आपल्याला मांजरा तुमच्यापेक्षा चांगली आडवी गेलेली असं म्हणतात ती सरळच आहे ना कळतंय का म्हणजे तो मला म्हणायचंय काय म्हणायचंय जाऊ दे तुमचं ए, तुम्ही तुमचा आम्हाला चांगले कार्यक्रमाला जायचं नको मोकार मी जाऊ तू एक का? काम कर महिने जा तू तुम्ही आवरून हो पटकन हो, मी कपडे इस्त्री घेऊन आलो होय अध्यक्ष काय रे कसला कार्यक्रम कोणाचा कार्यक्रम अरे तुम्हाला काय घेणं नाही तुम्ही काय करा फक्त माहितीये का तुम्ही गावातल्या कुटाळण्या गाडीत बसा हे एवढंच तुमचं काम आहे या कुठं ना मग म्हणजे आम्हाला तेवढंच काम आहे का अरे तेवढंच काम आहे शित्री आहे का माणसात नेण्याचं लायकच आणि ह्याचा तर काही विषय नाही हे दारुड आणि तू काय करशील माहिती का ऐक तुझे तर आहे ना नुसतं काड्या टाकायचं म्हणजे माझे तिथं वाट लावशील चांगल्या माणसात प्रोफेशनल माणसांचा कार्यक्रम आहे तिथं साहेबांनी अध्यक्षाने बोलावल्या आम्हाला सरपंच पण आहे तिथं म्हणजे आम्ही काय पत्र समजतोय काय अरे तुमची कामच ती का होय आयला मी पण येड्यांच्या कशाला नादी लागत बसली मला हो इस्त्री आणायचं इस्त्रीचे कपडे आणायला चालूया अरे जा निघ, निघ. नाही तुझ्या महाग तिकडे आपल्याला का अपमान करतोय कुत्र्याची किंमत आणि म्हणतोय मांजर तुमच्यावर भारी आता अर्जुन दादा ह्याची जिरवायची मला काय बी करून आपण काय करू आता जाताना घरी जाऊ कोणाचे त्याच्या हा घरी गेलं वहिनीला विचारायचं कुठं जायचं वहिनीला बरोबर आपण पट्टी पाडू हे तुसलं नको आता माझ्या डोक्यात आहे आपल्याला नाही ना नीती हो ह्याला बी जाऊ द्यायचा नाही तुम्ही चला माझ्या बरोबर चल 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 राघू पिंजऱ्यात आला टिन 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 राघू पिंजऱ्यात आला टिन 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 राघू पिंजऱ्यात आला पिंजऱ्यात राघू पिंजऱ्यात आला राघू तुमच्या गावात उडाला पण तुम्ही घरात कधी आला आता चालू की तुमचं चाललेलं तेव्हा राघू पिंजऱ्यात आला तुमचा राघू पिंजऱ्यात नाही तुमचा राघू उडून गेलाय काय बी म्हण नका बरं का सागर भाऊजी तुम्ही सागर ती बाकीचं राहून दे महत्वाचं बोलून टाक आता सांगू का वहिनी आपल्याच म्हणून सांगतो वहिनी पण तुम्ही लय कडक दिसता का हो? हा ना हा, एक नंबर अरे लिंबी काल कसे काय दिसत होते मग काय हा मग पैठणी तर कसली दिसत होती कमीत कमी 30,000ची पैठणी होती का ना मग काय? त्या लग्नात हा कुठं कुठल्या लग्नात बघितलं अहो, मला? काल बारामतीत तुम्ही लग्नाला अध्यक्ष तुम्ही आलता
कधी झालं काय आम्ही येणार होतो तुमच्यापाशी हा. अहो मी तर म्हणलो कोण सिने अभिनेत्रीच आली हिरोईन अहो तिला काय करता आणि मग मागलं तुम्ही ना अध्यक्ष दिसल्या म्हणलं काय वहिनी दिसत्यात हिरोईन बी फिक्की पडल असल्या वहिनी आपल्याला साडी पैठणी होती लाल कलरची लय नाही 35,000ची होती मी म्हणलं बघ वहिनी कशा काय दिसत्यात आणि हो 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 मीच होती माझ्याकडे लय भारी भारी साड्या आहेत सागर भाऊची. होय ना हा तेवढे एकच काय पैठणी घेताय 10 पैठणी असल्या माझ्याकडे. हा नाही पण वहिनी काय म्हणा तुम्ही लय भारी दिसत होता सोनल पिनू हो सागर भाऊजी अजून कसं लोक होता माझा. अजून वहिनी तुम्हाला सांगायचं म्हणजे काय ती पैठणी लाल कलरची पैठणी जाऊन ती पण ती पिवळं गुलाब कसलं दिसत होतं केसामध्ये. जाऊ दे आंबाडा तुझ्या मोगऱ्यावर पांढरा मोगरा मला चढ दिसत आहे त्या वय हा त्या तुमचा जो आंबाडा होता ना त्याच्या पांढऱ्या कलरचा मोगरा असा जे उठून दिसत होता मी दुसरा जाणार होतो त्यांना कुठनं घेतलाय मोगरा माझ्या डोक्यात तेच होतं लिंब्या जाऊन म्हणलं आपल्या वहिनीला बोलावं पण तेवढ्यात ते तुमचा नवरा दिसला अध्यक्ष. हो 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 मी पण तुम्हाला बघितलं होतं तुमच्या तिघांना सुद्धा. मी तुम्हाला आवाज देणार तेवढं त्या स्वप्नानेच मला हाक मारली त्याच्यामुळे मग मी माझ्या कामात लागले. बघा वहिनी तुम्ही आम्हाला बघितलं आम्ही तुम्हाला बघितलं आम्ही तुमच्याकडे येऊन आवाज देणार होतो पण तेवढं ते अध्यक्ष तुमचं कसं कुत्र्या केसाळ्या चावल्यागत करते नुसतं अंगावर धावतं की काय चांगलं आहे शिक्षण. स्वभावच आहे त्यांचा तसं माहिती नाही अहो तुम्हाला. पण वहिनी स्वभाव कसा आहे पण आपल्या माणसापाशी बी आपल्याला बोलता यायला येत नाही ना. रासू द्या घ्या समजून. पण असं करा आता वहिनी हाय का नाही तुम्ही काय करा तुमच्यात काय साखरेचा तुटवडा आला असेल भुकणी नसेल तुमचा तुम्ही चेक करून प्या. अहो खरंच की तुम्हाला कसं काय कळलं साखर नाही आमच्यात. हा. साखर नाही मग मी आतापर्यंत 4 वाजता गेलो तुमच्या तिघाला पण. आणि पिंकटातलं पेव जिथं गाव तिथं नाही नाही पण जाणार काय माहितीये का अर्जुन दादा हो काय नाही रे ज्याचं करावं ना बोला ते म्हणतं माझं खरं प्या तुमचा तुम्ही चहा प्या जातो आम्ही हा जावा नीट जावा. हा जातो तुम्हीच प्या चहा. माझा राग होईल ना कुठल्या महिन्याला घेऊन फिरतोय ना त्याच्याकडे चांगलंच बघते आता मी उद्याच घरी. मी कुठल्या महिन्याला घेऊन फिरतोय बाबा मला पण आता कळलंच पाहिजे फक्त ह्याच्याकडे आल्यावर बघते आता येईल आणि महिने चहा झाला का आणि हिंडतोय गावातल्या महिन्यांना घेऊन असाच चहा सारखा फेकते पण असाच काढावते त्याला बरं तिकडे गोड होऊ दे नाही तर नको होऊ दे. आव ना कुठला लागू दे कडू झात असाच काढावते का नाही काढा काढा काढा. बसलाय का मावशी मावशी काय बैर झाला का कायला काय ह्यांचा ताप ते इस्त्रीवाल्याला का बंद करून गेलेला का त्याला ऐन वेळेस आजच वेळ मिळला का काय जाऊ दे आहेत घरात किती पण कपडे कायला का महिने काय ते इस्त्रीवाला पण एअरपट बरं त्याला आजच मुहूर्त निघाला बाहेर जायला खुशाल गेलंय बाहेर आता बरं जाऊ दे असं आहेत की घरात कपडे आणि तुम्हाला लागतं कशाला इस्त्रीचे कपडे का मग काय उघडा येऊ का या की उघडं काय बिघडताय आला म्हणून काय बोलते तुझ्या काय ते बरं हाडीबिडी आहे का नाही काय जे मला हात नसतं माहित नाही काय शाळेत शिकवलं ना मास्तर ना तुमच्या. बरं ते जाऊ दे चांगल्या कार्यक्रमात जायचंय तू का उरकलं नाही अजून उरकणारच नाही का? तिकडे हिंडता ना दुसऱ्या कुठल्या महिनीला घेऊन तिलाच घेऊन जावा कुठं जायचं तिकडं. अगं, काय बोलते तुला कळतंय का तुझं डोकं जाग्यावर आहे का काल कुठे गेलता कुणाला घेऊन गेलता लग्नाला. लग्नाला काय तू बोलते तुला काही काही कळतंय का अगं आपण काल नाही होय त्या साहेबाच्या खरेदीला गेल तू साहेबाच्या खरेदीला गेलतो मग म्हणलं 2-3 तास कुठे गेलता तुम्ही मला एकटीला ठेवून. अगं त्या साहेबांनी आता तुझ्या समोरच फोन आलता की त्यांचं एक आडवे तिडवी 2-3 काम होती तेवढी केली ना आलो मी. मग 3 तास लागतात का त्याला अगं कामच तेवढं होतं खरं सांगताय का. मग आता काय खोटं सांगतोय काय ते सागर भाऊजी आणि अर्जुन भाऊजी आलत त्यांनी हा. मला काय सांगितलं माहितीये का काय म्हणले तुम्ही बारामतीत कुणाच्या तरी लग्नाला गेलता आणि ती लाल साडी पैठणी बेटणी घातली केसात पिवळं फुल घातलंय गजरा घातलाय एवढं छान दिसताय मी तर तुमच्यावर साहेबाची खरेदी करते मग तुमच्यावर लग्नात कोण होतं. अगं त्यांचं काय हुरड फुक्यांचं ऐकती तू पण इडी झाली त्यांच्यामुळं ती काय एवढी शहनीत का असं कसं सांगितलं त्यांनी सांगा बरं.
काही सांगतील ती, त्यांना काय कोणाला बघावतं का आपलं? किती एक नंबरला का राघव महिनीचा जोडा आपला, आणि हे काय दुसऱ्याला नुसतं डोळ्यात लसतोय अगं. काय तो पण म्हणावं किती झपळे च्या घेऊन ये. काय तुला का कोणाकोणाचं ऐकायचं तुला कळानाच. जा आणि तुला उरक लवकर. ते पण बरोबर आहे बरं. आणि मग उगा कोणाचं ऐकत बसते अगं. लवकर घे आणि लवकर जाऊ, साहेबांनी बोलावले लवकर. आज काय करतो बरं झालं, इस्त्री बिस्त्री करतो. सागरनं आपल्या हॉटेलला जेवाय बोलावतो, असा त्याला टाकतो. 90 बिंटी सर्व व्यवस्थित करतो. त्याला बरोबर करतो मी, त्याला सुट्टी देतोय. साहेब तुम्ही आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी आहे. आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सहकुटुंब आला त्याबद्दल मनापासून आभार. अगं तू दे ना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही आला सर्वजण सहकुटुंब, त्याबद्दल माझ्या मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो. बरं साहेब, केक आहे का आपण? केक तर कापूच, पण माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्वजण आलाय तर जेवण केल्याशिवाय तुम्ही कुणी जाऊ नका. ओके, चला घे केक, घे केक. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू साहेब. चला तुमच्या दोघाला जेवायचे ना हॉटेलला जेवाय घालतो. माझं बी मन बघा आता. चालेल चालवलंय वय जेवाय. आणि मग कसं की गाडी अरे लिंबे, तुम्ही दोघं चालत आला तर तुम्हाला भूक बी लई लागेल आणि व्यायाम बी होईल. आणि व्यायाम करणं गरजेचं आहे का नाही? मग जेवण बी जास्त जाईल. बरोबर आहे ते बोलतोय ती. उलट आपण जास्त खाऊ कसं होईल? मी तर 2 दिवसाचा तरी खाईन बाबा. बर चला लवकर. अरे पण मी काय म्हणतोय, लोक इथं लग्न दिसतंय लय मोठं. हा तुम्हाला हिथच नाही तू जेवाय. मला का हॉटेलला चल म्हणलं होता ना, आता दुसरीकडे नेतोय. अर्जुन दादाला का तुला हेच कळत नाही? मी काय म्हणतोय लिंब्या, तुमच्या लक्षात आलं तुम्हाला मी हॉटेलला तर जेवाय नेणारच आहे का नाही? नेणार आहे का नाही? हा मग उद्या नेतो की, आणि आज आहे का नाही? अरे आज इथं 5 पकवान असतील. अरे हे तर जीव की, आणि मग उद्या हॉटेलला नेतो की. अरे चला का तुम्ही? अरे पण सागर बिगर आमंत्रणाचं गेलं तिथं लिंबी आपल्याला माणसं बिनचं मारत्याला का पंक्तीत उठवतेली. अरे का मी आहे, मी सगळं नियोजन केलंय. मी म्हणजे कसं आहे तुम्हाला माहित आहे ना? अरे जिथं लात मारेन तिथं पाणी काढेन. तू नुसतं चल. आणि काढ, पण आम्हाला हॉटेलला का जेवाय न्यायचा होता तू. अरे का हे तुला कळा ना अर्जुन? का ए अरे लिंब्या तुला बी कळा ना वय? आज इथं खाल्ल्या उद्या तिथं नाही वय न्यायचो मी तुम्हाला. काय चल लवकर. पटापटा जेवा. हो अर्जुन दादा, हे जेवण आहे परत माझ्या नावाने बोंबला. लिंब्या खा केला का तू? खातो की. सारखा बुक करतो आणि खातो की. का नको टेन्शन घेऊ, उद्या हॉटेलला नेणार काय तुम्हाला? विश्वास नाही. खा लिंबी. बरं का? आणि काय लागेल ते मागून घ्यायचं. अजिबात लाजायचं नाही, लपायचं नाही. मोठ्याचं लग्न दिसतंय. हाक मारू का? मोठ्याचं लग्न दिसतंय, पण मला एकच कळा ना, स्टेजच कुठं नाही. अरे बाबा हळदीचा कार्यक्रम असेल, तुझ्या डोक्यात कसं बसत नाही? लिंबे मला वाटतंय लग्न उद्या हे काय का हळदीचं जेवण आहे. हा हळदीचं. आपण मी पहिलंच लग्न बघतोय ना का, असलं कुठं जेवण असतं? उरक उरक बाबा. मागू का बिराजो देखील आवाज मग बिर्याणी वाले इकडे या, इकडे या. आलो थांबा बरं वाढतो. लोक तिघ तुम्ही कुठला या? पाहुणं तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ते. अहो मी नवरे आहे का नाही आपली नवरे बाई, त्यांच्या काका आहेत का नाही त्यांचा मावस भाऊ, त्यांच्या मावस भावाचा मी नातू आहे. बर बर तुम्ही कोण? मी होय. अहो मी पाहुणं नवरदेवाच्या मावस भावाच्या काकाचा पुतण्या. बर तुमचं लय लांबचं नातं दिसतं या. हा मग लांब कुठलं जवळच होय. हो तुम्ही कोण?
मी होय अहो, लाडकी नवरी का ना लाडक्या नवरीच्या आजीचा नातू. तू तर नवरीचा भाऊच झाला की र. होय सगळं खरं पण तुम्ही कोण मग? मी बहिणीचा भाऊ आहे. लिंबिया हे अर्जुन दादा अरला का ह्यो नेमका कोणाच्या बाजूने होता? होय व साहेब, तुमचं लग्न आहे का वाढदिवस आहे? खाला का काय डोक्या बिक्या पडला काय तुला माहित नाही होय? साहेब तो का ते जण बसलेत माग म्हणतात लग्नात जेवाय आलोय. अध्यक्ष बघाव ती कोण बसलेत ते. कोणी तर आहे का बघितलं ना, तुला म्हटलं का नाही ही अडपट नको तिथं येणारच. इतकी भांगार आहेत ना. अध्यक्ष आता एक लक्षात ठेवायचं, हा. तुमचं काय पण त्यांनी मला सांगितलंय का नाही, हा. त्यांना आता सुट्टी द्यायची नाही इथं. आता होईल का त्यांच्याकडे चांगलंच बघा. तू पण चल सरपंच, चला हो, चला येऊ बघून काय चल. तिघं इकडं कशाला येते? बघितलं सरपंच कशी इथं काय आब्रो घालवायच्या कामाची का नाही. सागर अर्जुन लिंब्या अरे इथं काय करताय तुम्ही? पण कोणाच्या लग्नात जेव्हा आलाय रे तुम्ही? सरपंच अध्यक्ष आम्ही वय. अहो मी आलोय नवरदेवाकडनं, अर्जुन दादा आलाय नवरीकडनं. आणि मी आलोय बामणाकडून. हा बर, नवरीकडनं नवरदेवाकडनं होय. आणि तू तर काय बामण काकाकडलं. मग लग्नाला भेट वस्तू काय आणलीस का नाही? आणली की बघू काय आणली. आणलंय की बंद पडत. बघू जरा हो अध्यक्ष, बघा काय आहे त्यात. काय का बघितलं का? बघा सरपंच किती रुपये आणलेत वय? लय जास्त आणलं असं नाही वाटत होय. अरे 200 रुपयाला ताट आहे का? असली 3 ताट खाल्ली तुम्ही आणि घेऊन आला 20 रुपये तिघात. अरे लाजा वाटाय पाहिजे तुम्हाला. ही काय लग्न आहे वर आला का? साहेबांचा वाढदिवस आहे, कळतंय का तुम्हाला? आणि खुशाल लग्न म्हणून जेव्हा आलाय वर इथं आणि लाज वाटाय पाहिजे. 20 रुपये देतोय वर. बन पाकिट जास्त बघायची नसते, नाही तर त्या इकडे 20 रुपये माघारी माझं मला. सरपंच ह्यांना का नाही VIP रूम मध्येच घ्यायला पाहिजे जेवायला. अध्यक्ष ह्यांना खाण्यासाठी काय VIP रूम मध्ये काय मारा नेतो काय? अध्यक्ष सरपंच नको नको, आम्ही वाटलं तर जेवत नाही पण आम्हाला VIP रूम मध्ये नको. सर बाबा मला तर नकोच आता. माझं तर कसं डच म्हणायला लागलं. सरपंच सांगा ह्यांना कशी पद्धत असती. ए ते वाढलेलं खा पटापटा आणि आमंत्रण असलं तरच कुठेतरी जेवायचा जा, नाही तर काय आहे, येऊन कोणाच्या बसतायला का काय काय तुम्हाला आमंत्रण नाही काय चार काय. माणसात इज्जत काढायची काम करता. नका रे तसं वागू. तुम्हाला मी मगाशी पण म्हटलं होतं दुपारी पण, तुम्हाला म्हटलं ही जी का नाही असल्या सवयी सगळ्या सोडून द्या. आला का चांगल्या लोकांच्या तालायला का हाय पाहिला का साहेबांचा वाढदिवस आहे तुम्ही म्हणता लग्नाला जेवायला. नका असं वागू. गावाची आबरू जाते आशेने. उगा आम्हाला दिसलं म्हणून ठीक होतं. सागर तुझ्या मुलाला आमची बी इज्जत गेली का नाही बघ बर. मग काय नाही पण आता बरं का सरपंच अध्यक्ष वहिनी तुमची बी माफी मागतो. कारण की आहे का नाही मगाशी आम्ही अध्यक्षाबद्दल डोक्यात राग होता, त्याच्यामुळं आम्ही तुमचं कान भरावलं, त्याबद्दल बी माफी मागतो. पण ऐका की आता आहे ना आम्ही चुकून बी जाणार नाही कुठल्या लग्नाला बी आणि वाढदिवसाला बी जेवाय जाणार नाही. पण आता आम्हाला जाऊ द्या, VIP रूम मध्ये काय घेऊ नका. पण हा? उद्या हॉटेलला ने. हा नाही का? चला बस झालं. उद्या हॉटेलला तुम्ही ने. बिनतास एखाद्याने आमंत्रण सांगितलं ना आवर्जून जा, पण बिगर सांगता जाऊ नका. तुला बरोबर हॉटेलला- का? तुला उद्या हॉटेलला आणि नेतो. मला अरे तुला बी नेतो. ए, बर वादावादी इथं माणसांच्या जेवण जावा चला. बर उठा. जा तू. हे चल. ए काय आता हे घेऊन जातोस का घरी? अरे काय मूर्ख आहे का? चल हे चल आधी इज्जत काढायची काम करते तर पळा.